मुलांना गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत असणारच. माझीच मुलं आहात ना, नक्कीच मजेत असणार. पण अभ्यास मात्र करा. इयत्ता 12वी म्हणजे आपल्या जीवनाचा पाया आहे. घर बांधण्यापूर्वी जसा पाया बांधतात, फाउंडेशन तयार करतात, तसा आपल्या जीवनाचं फाउंडेशन म्हणजे इयत्ता 12वीचं वर्ष आहे. आणि ते अतिशय उत्तमपणे तुम्ही पार पाडणार आहातच अभ्यास करून. चला अभ्यासाला सुरुवात करूया. मुलांना वेलकम. सर्व व्हिडिओ लेक्चर आपण रेकॉर्ड करून युट्यूबवर टाकत आहोत, त्यामुळे पुन्हा पुन्हा पाहण्याची संधी तुम्हाला इथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. चला, आज अभ्यासाला विषय घेतलेला आहे आपण अर्थशास्त्र इयत्ता 12वी, आणि यामधील आपण प्रकरण क्रमांक 5 अभ्यासत आहोत. बाजाराचे प्रकार, फॉर्म्स ऑफ मार्केट. यामध्ये आपण पूर्ण स्पर्धा हा बाजाराचा प्रकार अभ्यासणार आहोत. बाजार म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि वर्गीकरण कालच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण घेतलेलं आहे. तरी पण पुन्हा एकदा आपण आठवून पाहूया. इथे आपण अभ्यासणार आहोत बाजाराचे प्रकार. बाजाराचे प्रकार 3 कारणांच्या वरून केलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे स्थळानुसार बाजाराचा प्रकार. त्यातले 3 प्रकार अभ्यासले. स्थानिक बाजारपेठ असते, राष्ट्रीय बाजारपेठ असते आणि आंतरराष्ट्रीय. यानंतर बाजाराचं वर्गीकरण केलेलं आहे काळानुसार, की वस्तू निर्माण करण्यासाठी, वस्तूचं प्रोडक्शन करण्यासाठी कालावधी किती लागतो त्यावर आधारित हा प्रकार केलेला आहे. त्यामध्ये 4 उपप्रकार, अ अत्यल्पकाळ, आ अल्पकाळ, ई दीर्घकाळ आणि ई अतिदीर्घकाळ. इथपर्यंत आपण कालच्या लेक्चर मध्ये अभ्यासलेलं आहे. आज आपण अभ्यासणार आहोत बाजाराचे प्रकार स्पर्धेनुसार. आता तुम्हाला वाटेल स्पर्धा म्हणजे कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन कुणाकुणामध्ये आहे, कोणाची स्पर्धा आहे आणि त्याला बाजार कसं म्हणायचं ते आपण अभ्यासणार आहोत. तर स्पर्धेनुसार बाजाराचा प्रकार, स्पर्धा कोणाकोणामध्ये आहे, तर मुलांना तुम्ही बॅडमिंटनचा खेळ पाहिलेला असेल, की एका बाजूला एक खेळाडू, दुसऱ्या बाजूला दुसरा खेळाडू, दोघांच्या मध्ये जाळी किंवा नेट बांधलेलं असतं आणि ते एक फूल आहे किंवा त्याला शटल असंही म्हणतात, ते एकमेकांच्याकडे फेकत असतात, टोलवत असतात. हा जो खेळ आहे, इथे देण्याचं उदाहरण देण्याचं कारण असं की जसे खेळाडू आहेत आणि फूल आहे, ते शटल आहे, ते एकमेकांच्याकडे फेकत आहेत, खेळ खेळत आहेत, तसा खेळ आहे बाजारामध्ये. कोणता खेळ आहे बाजारामध्ये, तर हा बॅडमिंटनचाच म्हणूया. एका बाजूला ग्राहक आहेत आणि नेटच्या दुसऱ्या बाजूला विक्रेते आहेत. म्हणजे खरेदी करणारे आणि विकणारे 2 आहेत, ते एकमेकांच्यात स्पर्धा करतात. स्पर्धा करतात म्हणजे काय करतात, तर वस्तू विकणाऱ्या व्यक्तीचा हेतू काय आहे, तर आपली वस्तू कमी द्यायची पण पैसे जास्त मिळवायचे. आणि ग्राहकांचा हेतू काय आहे, पैसे कमी द्यायचे पण वस्तू कशी जास्त मिळेल असा प्रयत्न असतो. म्हणजेच त्या दोघांच्या मध्ये स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे. आणि त्या स्पर्धेनुसार म्हणजे ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये असणाऱ्या स्पर्धेनुसार प्रकार केलेले आहेत. त्यातले मूळ प्रकार अ आणि आ 2 प्रकार आहेत. एक आहे पूर्ण स्पर्धा आणि दुसरा आहे अपूर्ण स्पर्धा. आणि अपूर्ण स्पर्धेचे 3 प्रकार आहेत, मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारी युक्त स्पर्धा. आजच्या लेक्चर मध्ये आपण एकच प्रकार अभ्यासणार आहोत, पूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धा याचा अर्थ परफेक्ट कॉम्पिटिशन. सविस्तर आपण या स्पर्धेचा अभ्यास करूया. स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यामध्ये महत्वाची बाब अशी की अर्थशास्त्रामध्ये विक्रेते आणि ग्राहक यांच्यातील स्पर्धा हा बाजाराच्या वर्गीकरणातील अतिशय महत्वाचा निकष आहे. एक कसोटी आहे की ग्राहक आणि विक्रेत्यांच्या मध्ये कशी स्पर्धा आहे, कशा प्रकारे स्पर्धा चालते, खरेदीची, विक्रेत्यांची. विक्रेत्यांच्या आपापसात पण स्पर्धा होते, खरेदी करणाऱ्यांची पण आपापसात स्पर्धा होते. मग हा वर्गीकरणाचा निकष मानून प्रकार केलेले आहेत. विक्रेत्यांमधील स्पर्धेवर आधारित बाजारातील विविध प्रकारांचा आता आपण अभ्यास करणार आहोत.
आता आपण जे प्रकार अभ्यासणार ते कोणती स्पर्धा आहे, तर विक्रेत्यांच्या मध्ये स्पर्धा आहे. विक्रेत्यांच्या मध्ये पण आपली वस्तू विकण्याची स्पर्धा असते. उदाहरण पाहूया आपण की साबण आहे, मग तो भांडे घासण्याचा, कपड्याचा किंवा अंगाचा असेल, कोणताही साबण आहे. साबणांच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, वेगवेगळे रंगरूप, आकार, सुगंध वेगवेगळे आहे. मग ते साबण विकण्याची आपापसात स्पर्धा आहे की त्या कंपनीपेक्षा माझ्या कंपनीचा साबण कसा जास्त विकला जाईल, त्यासाठी प्रयत्न केले जातात. त्याला म्हणायचं कॉम्पिटिशन. स्पर्धा ही कुणामध्ये आहे? विकणाऱ्यांच्या मध्ये स्पर्धा आहे. आणि त्यावरून काही प्रकार केलेले आहेत. त्यातला हा पहिला महत्वाचा प्रकार आहे पूर्ण स्पर्धा, परफेक्ट कॉम्पिटिशन. सुरुवातीला आपण त्याचा अर्थ आणि व्याख्या समजावून घेऊया. आणि अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, परीक्षेला येणार आहेच. या टॉपिक शिवाय प्रश्नपत्रिकाच पूर्ण होणार नाही, इतका महत्वाचा हा मुद्दा आहे. पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे. महत्वाचे दोन शब्द समजावून घ्या की हा पूर्ण स्पर्धेचा बाजार प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीये. काही ठिकाणी थोडा बहुत अस्तित्वात असू शकतो, पण हा प्रकार कसा आहे? काल्पनिक. म्हणजे एक मॉडेल तयार केलेलं आहे आणि एक आदर्श आहे की एक मॉडेल मानलेलं आहे. मॉडेलचा अर्थ तुम्ही समजावून घ्या. उदाहरणार्थ, कपडे खरेदी करण्यासाठी बाजारात गेल्यानंतर दुकानाच्या बाहेर काही पुतळ्यांना कपडे घालून ठेवलेले असतात. त्यावरून ग्राहकांना काय लक्षात येतं की अशा प्रकारचे कपडे या दुकानामध्ये आहेत. म्हणजेच काय, बाहेर पुतळे म्हणजे काय आहेत? ते मॉडेल आहेत. त्यावरून त्या दुकानाची कल्पना येते. त्याचप्रमाणे पूर्ण स्पर्धा हे एक मॉडेल आहे, एक आदर्श आणि काल्पनिक असं संकल्पना किंवा मॉडेल आहे. त्यावरून इतर बाजारांचे प्रकार कळतात. म्हणून पूर्ण स्पर्धा समजल्याशिवाय इतर प्रकार समजत नाहीत. म्हणून ही एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे. इथे वस्तुनिष्ठ प्रश्न नेहमी येतो, हे पण महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा. आता आपण व्याख्या अभ्यासणार आहोत. मिसेस जॉन रॉबिन्सन. पहा, इयत्ता 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये या एकच स्त्री अर्थशास्त्रज्ञ आहेत. आपण आतापर्यंत सर्व अर्थशास्त्रज्ञांची नावं ऐकली, वाचली, पण या ज्या आहेत महिला, मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी पूर्ण स्पर्धेची व्याख्या केलेली आहे. आणि यांचा उल्लेख फक्त या पूर्ण स्पर्धेच्या ठिकाणी, एकाच ठिकाणी आहे. त्यांनी केलेली व्याख्या आपल्याला पाठ पण करायची आहे. आपण ती समजावून घेऊया. मिसेस जॉन रॉबिन्सन काय म्हणत आहेत ते पाहूया. त्यांच्या शब्दामध्ये व्याख्या मांडलेली आहे. जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते, तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. पूर्ण स्पर्धा केव्हा अस्तित्वात येते, केव्हा निर्माण होते, हे त्यांनी सांगितले. केव्हा? तर एखाद्या उत्पादकाने निर्माण केलेल्या वस्तूला मागणी पूर्ण लवचिक असेल. आता लवचिकतेच्या प्रकरणामध्ये आपण पूर्ण लवचिक मागणी म्हणजे काय अभ्यासलेलं आहे. पूर्ण लवचिक मागणी याचाच अर्थ असा की वस्तूच्या किमतीमध्ये थोडासा बदल झाला, अल्पसा बदल झाला तर मागणी जास्त बदलते, प्रचंड बदलते. अनंत लवचिकता असंही म्हटलेलं आहे. त्याला सिग्माचं चिन्ह पण दिलेलं आहे, अनंत लवचिकता. म्हणून उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते, त्याला पूर्ण स्पर्धा म्हणतात. तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. आणि पूर्ण लवचिक हे फक्त लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. संपूर्ण लवचिक याचा अर्थ अनंत लवचिक. किंमत थोडीशी बदलली तर मागणी मात्र प्रचंड बदलते. आणखी सोप्या भाषेत सांगितलंय, पूर्ण स्पर्धा हा असा बाजार आहे की ज्यात विक्रेते व ग्राहक असंख्य असतात. पहा, शब्द काय सांगितलाय? असंख्य, म्हणजे न मोजता येणारे. विक्रेते खूप आहेत वस्तू विकण्यासाठी आणि ग्राहक खरेदी करण्यासाठी पण खूप आहेत. असा हा पूर्ण स्पर्धेचा बाजार. असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असतात. त्याचप्रमाणे सर्व विक्रेते आणि ग्राहक
कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिन्सी वस्तूंची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात. निर्बंध असणं म्हणजे बंधन असणं, सरकारचं असेल किंवा अर्थव्यवस्थेत काही नियम घालून दिलेले असतील. पण इथे मात्र काय सांगितलंय, कुठलंच बंधन नाहीये, विक्रेत्यांना पण नाहीये आणि खरेदी करणाऱ्यांना पण नाहीये. ग्राहक आणि विक्रेते दोघांनाही कोणतंही बंधन नाहीये. आणि ते कोणत्या वस्तूची खरेदी विक्री करतात, तर एकजिनसी शब्द पहा, नवीन आहे हा शब्द तुम्हाला, एकजिनसी. एकजिनसी याचा अर्थ सगळ्या वस्तू समान आहेत. उदाहरण पाहूया आपण की वही खरेदी करण्यासाठी जर तुम्ही बाजारात गेलात तर त्या वह्या रंग, रूप, आकार, वेष्टन, गुणवत्ता किंवा दर्जा या पद्धतीने समान असतील. ज्या कंपनीच्या आहेत त्यामध्ये काही बदल नसेल, समानता. एकजिनसीपणा म्हणजे सारखेपणा. एका दुकानात ज्या वह्या आहेत जशा क्वालिटीच्या आहेत तशा दुसऱ्या दुकानात त्याच वह्या असतील, बदल होणार नाही. म्हणजेच कोणत्याही निर्बंधाशिवाय, कोणत्याही बंधनाशिवाय एकजिनसी किंवा समान वस्तूंची खरेदी विक्री करण्यात ग्राहक आणि विक्रेते गुंतलेले असतात. त्याचप्रमाणे महत्वाची बाब आणखी काय आहे, तर ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचे पूर्ण ज्ञान असते. बाजारामध्ये वस्तूच्या किमतीबाबत, वस्तूच्या दर्जाबाबत, अर्थव्यवस्थेत होणाऱ्या बदलांच्या ग्राहकांना पण माहित आहे आणि विक्रेत्यांना पण माहित आहे. म्हणजे सगळे ग्राहक आणि विक्रेते सज्ञान आहेत अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये. म्हणून इथे महत्वाच्या बाबी लक्षात ठेवा की पूर्ण स्पर्धेचा बाजार म्हणजे असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, एकजिनसी वस्तू, सरकारचा किंवा कोणाचाही हस्तक्षेप नाही आणि ग्राहक व विक्रेते यांना बाजाराचं संपूर्ण ज्ञान असतं. हा परिच्छेद अतिशय महत्वाचा आहे आणि ही व्याख्या पाठांतर करून ठेवा. पुढील लेक्चरमध्ये मी तुम्हाला विचारणार आहे. आता आपण पाहूया यावरून पूर्ण स्पर्धेच्या अटी किंवा वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत. पूर्ण स्पर्धेच्या अटी किंवा वैशिष्ट्ये म्हणजेच काय, तर पूर्ण स्पर्धा केव्हा अस्तित्वात येईल, या 8 बाबी सांगितलेल्या आहेत. या बाबी असतील तर पूर्ण स्पर्धा निर्माण होईल किंवा या बाबी असल्या पाहिजे. त्यातलं पहिलं आहे अट किंवा पहिलं वैशिष्ट्य असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक. दुसरं वैशिष्ट्य एकजिनसी वस्तू. तिसरं वैशिष्ट्य मुक्त प्रवेश आणि निर्गमन. चौथं वैशिष्ट्य एकच किंमत. पाचवं वैशिष्ट्य बाजाराचे संपूर्ण ज्ञान. सहावं वैशिष्ट्य उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. सातवं वैशिष्ट्य वाहतूक खर्चाचा अभाव आणि आठवं वैशिष्ट्य सरकारी हस्तक्षेप नाही. आता ही 8 वैशिष्ट्य सविस्तर आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा सूचना देते की पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये परीक्षेला हमखास येणारा IMP प्रश्न म्हणून तुम्ही स्टार करून ठेवा. 4 गुणांच्या साठी पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये विचारली जाऊ शकतात किंवा पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये आणि समतोल किंमत असा 8 गुणांचा दीर्घोत्तरी हा प्रश्न आहे. ही 8 वैशिष्ट्ये जी आहेत त्याची आपण सविस्तर माहिती आता घेऊया. पहिलं वैशिष्ट्य असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात. म्हणजे 1, 2, 4 किंवा 5, 50, 100 नसतात, तर न मोजता येणारे ग्राहक आणि विक्रेते असतात. आता अशी अट आहे की जिथे जास्त ग्राहक आणि जास्त विक्रेते आहेत तर पूर्ण बाजार होऊ शकतो पूर्ण स्पर्धेचा. आणखी काय काय बाबी आवश्यक आहेत आणि असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असल्यामुळे काय घडेल ते आपण विचारात घेऊया. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे आपण एकूण बाजारात प्रत्येक विक्रेता व ग्राहक यांचा सहभाग नगण्य असतो. आता विचार करा की बाजारामध्ये असंख्य ग्राहक आहेत, असंख्य विक्रेते आहेत. त्यामुळे एक व्यक्ती समुद्रातील जसं काही पाण्याचा एखादा थेंब समजावा, जर एखाद्या विक्रेत्याने ठरवलं की अरे आपल्याला वस्तू विकायला परवडत नाही, आपण वस्तू विकायची नाही, त्याने आपलं दुकान बंद केलं,
तर लोकांनाही काही त्रास होणार नाहीये आणि इतर विक्रेत्यांनाही काही होणार नाही. कारण काय, एक दुकान बंद झालं तर आणखी अनेक लोक ती वस्तू विकणारे आहेत. एखाद्या ग्राहकाला असं वाटलं की एखाद्या वस्तूची किंमत जास्त आहे, आपल्याला खरेदी करायची नाही, त्याने खरेदी टाळली, तरीही काही फरक पडणार नाहीये. कारण तो एक ग्राहक किंवा एक विक्रेता जणू काही समुद्रातला एखादा पाण्याचा थेंब आहे. त्यांच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या निर्णयामुळे वस्तूच्या किमतीवर कोणताही प्रभाव पडत नाही. एका वस्तूने, एखाद्या विक्रेत्याने एखाद्या वस्तूच्या पुरवठ्याबाबत, एखाद्या ग्राहकाने एखाद्या वस्तूच्या मागणीबाबत आपला निर्णय बदलला, तरीही किमतीवर, मागणीवर, पुरवठ्यावर कशावरही परिणाम होत नाही. म्हणून एक विक्रेता किंवा एक ग्राहक यांचा सहभाग त्या बाजारामध्ये नगण्य, न मोजता येण्यासारखा असतो. म्हणूनच कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही, किंमत बदलवू शकत नाही एक विक्रेता. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेत विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात. किंमत स्वीकारणारे म्हणजेच मागणी पुरवठ्यातून जी किंमत निश्चित होईल ती त्यांना स्वीकारावी लागते. ते ठरवू शकत नाहीत आपल्या वस्तूची किंमत. कारण एखाद्या विक्रेत्याने जर आपल्या वस्तूची किंमत वाढवली तर जे ग्राहक आहेत त्याच्या दुकानात घेणारच नाहीत ती वस्तू. कारण काय, तर त्याने किंमत वाढवलेली आहे पण तशाच प्रकारची वस्तू दुसऱ्या दुकानामध्ये कमी किमतीला आहे. मग लोक काय विचार करतील, ग्राहक विचार करेल की आपण कमी किमतीतली वस्तू घेऊ. वस्तू तर सारखीच आहे. म्हणजेच काय, तर विक्रेत्याची वस्तू पडून राहील, ग्राहकच येणार नाही. आणि जर त्याने वस्तूची किंमत कमी केली तर इतर विक्रेत्यांना सुद्धा वस्तूची किंमत कमी करावी लागेल. कारण का, तर वस्तू समान आहेत, ज्याने किंमत कमी केली त्याच्याच विकल्या जातील, म्हणून इतरांना किंमत कमी करावी लागेल. म्हणजेच काय, अतिशय महत्वाचं विधान लक्षात ठेवा. पूर्ण स्पर्धेत विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात, स्वीकारतात. इंग्रजीमध्ये त्याला एक शब्द आहे, प्राइस टेकर म्हणतात त्याला. प्राइस म्हणजे किंमत, टेकर म्हणजे घेणारा किंवा स्वीकारणारा. पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेता किंमत स्वीकारणारा असतो, म्हणजे तो प्राइस टेकर असतो. प्राइस टेकर, जी किंमत बाजारात प्रस्थापित झालेली आहे ती त्याला स्वीकारावी लागते. तसेच ग्राहकांची संख्या प्रचंड असते, ग्राहकांची संख्या पण भरपूर असते. त्यामुळे ग्राहकांची खरेदी ही एकूण खरेदीचा अल्पसा भाग असतो. म्हणजे समुद्रातला एखादा थेंब नगण्य असते त्याची खरेदी किंवा त्याची मागणी. त्यामुळे वस्तूच्या किमतीवर कोणताही ग्राहक प्रभाव पाडू शकत नाही. एका ग्राहकाने वस्तूची खरेदी नाकारली तर वस्तूच्या किमतीवर काही परिणाम होत नाही. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक असल्याने, ते सर्वजण एकजिनसी वस्तूंची खरेदी विक्री करत असल्याने विक्रेते किंमत स्वीकारतात. प्राइस टेकर म्हणतात त्यांना. म्हणजेच ग्राहक आणि विक्रेते यांची मागणी आणि पुरवठा अल्पसा असतो, नगण्य असतो, जणू काही समुद्रामधला एखादा थेंब. समुद्रात एखादा थेंब टाकला काय आणि समुद्रातून एखादा थेंब काढला काय, काहीही फरक पडत नाही. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. यानंतर दुसरं वैशिष्ट्य जे आहे ते पाहूया आपण. एकजिनसी वस्तू, एकजिनसी शब्द म्हणजे समानता, सारखेपणा. कशा कशामध्ये, तर रंग, रूप, चव, गुणवत्ता, वेष्टन, सुबकता, आकार, प्रकार, या सगळ्या बाबतीने वस्तू सारखी आहे. म्हणजे रंगाने सारखी असेल, रूपाने सारखी असेल, चव सारखी असेल, गुणवत्ता सारखी असेल, त्याचं पॅकिंग, वेस्टर्न म्हणतात त्याला, ते सुद्धा सारखं असेल, त्याच्यावरची चित्र, लोगो, ट्रेडमार्क ते सुद्धा सारखं असेल. मग अशा प्रकारे एकजिनसी वस्तू असतात पूर्ण स्पर्धेमध्ये. आणि हे खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पूर्ण स्पर्धेचं हे महत्वाचं वैशिष्ट्य असं की असंख्य विक्रेत्यांकडून विकली जाणारी वस्तू ही ग्राहकाच्या दृष्टीने आकार, रूप, रंग, चव इत्यादी बाबतीत एकजिनसी असली पाहिजे. म्हणजे सगळ्या दुकानातल्या वस्तू सारख्या,
वही खरेदी करण्यासाठी गेला तर सगळ्या दुकानात सारख्या वयांसारखी किंमत आहे, कुठं नाही घेतली तरी ग्राहकाला फरक पडत नाही. अशा प्रकारे एकजिनसी वस्तू असतात. म्हणजेच काय, तर सर्व वस्तू परस्परांना पूर्णतः पर्यायी असतात. एका दुकानात न खरेदी करता दुसऱ्या दुकानात खरेदी करता येते, दुसऱ्या नाही तर तिसऱ्या दुकानात जाता येईल, कारण सर्वत्र वस्तू समान आहेत. म्हणूनच त्याला शब्द तो अर्थशास्त्रात पूर्ण पर्याय आहे. एका दुकानदाराने किंमत वाढवली तर तिथे खरेदी न करता दुसऱ्या दुकानात जायचं, कारण तीच वस्तू आहे कमी किमतीमध्ये. अशा प्रकारे एकजिनसी वस्तू हे महत्वाचं वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेचं आहे. तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन. याला इंग्रजी शब्द लक्षात ठेवा, ते सोपं जाईल तुम्हाला. फ्री एंट्री आणि फ्री एक्झिट. फ्री एंट्री अँड फ्री एक्झिट म्हणजेच काय, मुक्त प्रवेश की बाजारपेठेत किंवा अर्थव्यवस्थेत प्रवेश करण्याचं मुक्त स्वातंत्र्य आहे, सरकारचं बंधन नाहीये. आणि निर्गमन म्हणजे बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य, आत जायचं आणि बाहेर जायचं, सरकारचं किंवा इतर कोणाचंही बंधन असणार नाहीये. म्हणजेच काय, तर या बाजारपेठेत प्रवेश आणि निर्गमनावर कुठलेही निर्बंध नसतात. आता याचं उदाहरण तुम्हाला मी सांगते, आगमन आणि निर्गमन. आगमन म्हणजे मुक्त प्रवेश, निर्गमन म्हणजे मुक्त बाहेर जाणं, सोडून जाणं. उदाहरण आपण घेऊया की एखाद्या मोबाईलची नवीन कंपनी सुरू झालेली आहे. का वाटलं त्या उत्पादकाला की आपण नवीन मोबाईल तयार करावा, विक्रीला ठेवावा, कारण मोबाईलच्या क्षेत्रामध्ये किंवा टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये नफा जास्त मिळतो. मग त्याने तो कारखाना काढला, मोबाईल तयार झालाय, पण काही काळानंतर जर त्याला तोटा व्हायला लागला तर तो आपला व्यवसाय बंद करू शकतो, कोणतंही बंधन नाही. मग ज्या क्षेत्रामध्ये नफा मिळत आहे त्या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी उत्पादकावर कोणतंही बंधन नाहीये. ज्या क्षेत्रामध्ये तोटा होत आहे त्या क्षेत्रातून बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य सुद्धा आहे, कुठलाही अडथळा नाही किंवा कोणतीही नियमावली नाही. म्हणजेच काय, तर बाजारपेठेमध्ये प्रवेश करणं किंवा बाहेर पडणं यावर निर्बंध नसतात. म्हणजेच जर नफ्याची आशा असेल तर उद्योग संस्था बाजारात प्रवेश करतात, आणि तोट्याची शक्यता असेल तर बाजारातून निर्गमन करतात. तोट्याची शक्यता निर्माण झाली तर आपला धंदा गुंडाळायचा, बंद करायचा कारखाना, आणि फायदा होत असेल तर तो वाढवायचा. यालाच म्हणतात मुक्त प्रवेश आणि निर्गमन. इंग्रजी शब्द लक्षात ठेवा, फ्री एंट्री अँड फ्री एक्झिट. हे झालं तिसरं वैशिष्ट्य. यानंतर आपण पाहूयात चौथं वैशिष्ट्य, एकच किंमत. आता पहा बरे, कल्पना करा, आपण मागची 3 वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत, त्यावर आधारित हे चौथं वैशिष्ट्य एकच किंमत. तुम्हाला वाटेल कसं शक्य आहे सगळ्या वस्तू, म्हणजे उदाहरणार्थ वही खरेदी करायची तर वह्या ज्या आहेत त्या सारख्या रंगरूपाच्या आहेत आणि सगळ्या दुकानात सारख्या किमतीच्या आहेत, कसं शक्य आहे? तर हे शक्य का आहे, तर पूर्ण स्पर्धेची अटच आहे. वस्तू एकजिन्सी असेल, असंख्य ग्राहक विक्रेते असतील, मग वस्तूची किंमत सारखी राहील ना. कमी जास्त केली तर ते परवडणार नाहीये. म्हणजेच पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच किंमत असते वस्तूची, जी मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने निर्धारित होते. मागणी आणि पुरवठा मी मगाशीच सांगितलं, बॅडमिंटनचा खेळ आहे, आणि जे फूल आहे किंवा शटल आहे त्याला शटलकॉक म्हणतात, ते आहे किंमत. ग्राहक आणि विक्रेते एकमेकांच्याकडे किंमत टोलवत असतात. विक्रेत्यांच्याही स्पर्धा चालते, ग्राहकांच्यातही स्पर्धा चालते, आणि दोघांच्या आंतरक्रियेतून ती किंमत निश्चित झालेली असते. म्हणून पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं महत्वाचं वैशिष्ट्य एकच किंमत, कारण वस्तू सर्वत्र समान असतात. यानंतर 5वं वैशिष्ट्य आहे बाजाराचे संपूर्ण ज्ञान. ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचे संपूर्ण ज्ञान असते, की ग्राहक आणि विक्रेते सुज्ञ आहेत, जाणकार आहेत, सज्ञान आहेत, की त्यांना बाजारामध्ये वस्तूच्या किमती कमी झाल्या, जास्त झाल्या, याबाबतची सगळी माहिती आहे. प्रत्येक ग्राहक आणि विक्रेता यांना वस्तूची किंमत, गुणवत्ता,
दर्जा, पुरवठ्याचा स्रोत इत्यादीचे ज्ञान असते. म्हणजे ग्राहकांना पण आणि विक्रेत्यांना पण वस्तूची किंमत कमी जास्त बदलते का, काय होतंय, गुणवत्ता कशी आहे वस्तूची, दर्जा कसा आहे, नंतर पुरवठा कोठून होतो, पुरवठ्याचा स्रोत म्हणजे मार्ग, पुरवठा कोठून होतो इत्यादीचं संपूर्ण ज्ञान असतं. म्हणजे बाजारात जाणारे लोक जे आहेत अज्ञानी नाहीयेत, तर ते कसे आहेत, संपूर्ण ज्ञान असणारे आहेत. 6वं वैशिष्ट्य आहे उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. हा शब्द समजावून घ्या अगोदर. गतिशीलता, गतिशीलता म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची क्षमता. याला समानार्थी आणखी एक शब्द आहे, गती क्षमता. म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची क्षमता. उदाहरणार्थ, झाड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नाहीत म्हणून ती स्थिर आहेत, आणि मनुष्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो म्हणजे तो गतिक्षम आहे. कारखान्यामधलं यंत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेता येतं म्हणून ते गतिक्षम आहे. इमारत वाहून नेता येत नाही म्हणून ती स्थिर आहे. लक्षात आलंय? आता आपण अभ्यासणार आहोत उत्पादन घटकांची गती क्षमता. आता 4 उत्पादनाचे घटक आठवून पहा, मागे उल्लेख केलेला आहे. 11वीत पण झालंय आणि 12वीत पण झालंय. उत्पादनाचे 4 घटक की ज्या घटकांच्या शिवाय वस्तू निर्माण होऊ शकत नाही. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आता भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या 4 उत्पादन घटकांनी आपलं काम केल्याबद्दल त्यांना मोबदला मिळतो. भूमीला खंड मिळतो, श्रमिकाला किंवा कामगाराला लोकांना पगार मिळतो, वेतन मिळतं किंवा मजुरी मिळते, आणि भांडवलाला व्याज मिळतं, आणि संयोजक जो उद्योगधंद्याचा कॅप्टन असतो त्याला नफा मिळतो, प्रॉफिट. हे 4 उत्पादन घटक आहेत. या 4 उत्पादन घटकांच्या बाबत असं वैशिष्ट्य आहे पूर्ण स्पर्धेचं की हे 4ही उत्पादन घटक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. आता पहा की पूर्ण स्पर्धेचं आणखी महत्वाचं वैशिष्ट्य, उत्पादनाचे घटक पूर्णतः गतिशील असतात. मग तुम्हाला असं वाटेल की भूमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी जाईल बरं? श्रमिक जाऊ शकतो. भारतातला एखादा व्यक्ती परदेशात नोकरीसाठी जाऊ शकतो म्हणजे तो गतिक्षम आहे. भांडवल म्हणजे पैसा, यंत्रसामग्री, हे सुद्धा गतिक्षम आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. नंतर संयोजक, तो पण गतिक्षम आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. भारतातील उद्योजक परदेशात सुद्धा उद्योग व्यवसाय करू शकतो म्हणजे तो गतिक्षम आहे. पण भूमीच्या बाबतीत काय मुलांना? भूमी तर काही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही, पण ती गतिक्षम कशी आहे ते समजावून घ्या. उदाहरणार्थ, एखादी शेतजमीन आहे पण एखाद्या कारखानदाराने ती विकत घेतली आणि तिथे कागदाचा कारखाना टाकला, तर काय झालंय? शेतजमिनीचं रूपांतर त्या कागदाच्या कारखान्याच्या रूपात झालेलं आहे. म्हणजेच काय? तर भूमी गतिक्षम झाली. शेतजमिनीचं रूपांतर कशामध्ये झालंय? कारखाना उभारलाय तिथे, म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या भूमी गतिक्षम आहे. लक्षात आलंय? व्यवसाय तिथे बदलला जाऊ शकतो, भूमीचे मालक पण बदलले जाऊ शकतात. जमिनीची खरेदी विक्री होते, याचा अर्थ मालक काही जमीन उचलून घेऊन जात नाही, फक्त कागदावर त्या भूमीची मालकी बदलते. म्हणजेच श्रम, भांडवल यासारखे घटक भौगोलिक दृष्ट्याच नव्हे तर व्यावसायिक दृष्ट्याही गतिशील असतात. व्यावसायिक दृष्ट्या, भौगोलिक दृष्ट्या हे घटक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. यानंतर पुढचं वैशिष्ट्य पाहूया, 7वं, वाहतूक खर्चाचा अभाव. आता तुम्हाला माहित आहे की एखाद्या शेतकऱ्याने शेतामध्ये आपलं पीक उत्पादन केलं तर ते विकण्यासाठी बाजारपेठेपर्यंत वाहून न्यावं लागतं, आणि त्यासाठी जो खर्च येतो त्याला वाहतूक खर्च म्हणतात. आता इथे पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य सांगितलंय की वाहतूक खर्चाचा अभाव म्हणजे वाहतूक खर्च होतच नाही. आता कसं शक्य आहे बरं? वाहतूक खर्च होत नाही, पण
आपण सुरुवातीलाच वाक्य घेतलेलं आहे की पूर्ण स्पर्धा हे एक मॉडेल आहे, काल्पनिक अशी एक स्पर्धा प्रकार किंवा पुढचे स्पर्धा अभ्यासण्यासाठी एक मॉडेल तयार केलंय. म्हणून इथे वाहतूक खर्च धरला नाही. का धरला नाही वाहतूक खर्च? तर जर वाहतूक खर्च धरला वस्तूच्या किमतीत, आता वस्तूची किंमत बदलेल. आणि इथे तर महत्वाचं वैशिष्ट्य आहे, वस्तूची किंमत समान ठेवावी. वस्तूची किंमत समान राहावी हे जर वैशिष्ट्य पूर्ण करायचं असेल तर वाहतूक खर्चाचा अभाव हे वैशिष्ट्य सुद्धा ठेवावं लागतं. म्हणजेच पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत सर्वत्र सारखी असते, कारण वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसतो, वाहतुकीचा खर्च नाहीये, म्हणून त्या वस्तूची किंमत सर्वत्र समान आहे. या गृहीतकामुळे किंमत समानता निर्माण होते. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे 8वं शेवटचं, सरकारी हस्तक्षेप नाही. सरकारचा अर्थव्यवस्थेत अजिबात हस्तक्षेप नसतो. निर्हस्तक्षेपाचं धोरण असं त्याला म्हणतात. निर्हस्तक्षेपाचे धोरण हे पूर्ण स्पर्धेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ आर्थिक घडामोडींमध्ये शासकीय हस्तक्षेपाचा पूर्णतः अभाव असतो. शासनाचा कुठलाही रोल नाहीये इथे, अभाव नाहीये, मुक्त अर्थव्यवस्था असते. एखाद्या उद्योगामध्ये त्या उद्योजकाला कुठले किंवा सरकारचं बंधन नसतं. एखादा उद्योग बंद करायचा असेल तिथे पण सरकारचा हस्तक्षेप नाही. अशा प्रकारे ही 8 वैशिष्ट्य महत्वाची आहेत. 4 गुणांच्या 4 आणि बहुधा 5 वैशिष्ट्य लिहा आणि 8 गुणांच्यासाठी प्रश्न आला तर 8ही वैशिष्ट्य लिहावी लागतील. यानंतर पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती. पूर्ण स्पर्धेमध्ये समतोल किंमत कशी निश्चित होते हा भाग फार महत्वाचा आहे. आणि मागे उल्लेख केला मी की हा 8 गुणांचा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. प्रश्न असा असेल, पूर्ण स्पर्धेच्या अटी सांगा किंवा पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये सांगून पूर्ण स्पर्धेत किंमत कशी निश्चित होते, असा 8 गुणांचा प्रश्न. वैशिष्ट्य लिहायला 4 गुण आणि पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती लिहायला 4 गुण. अतिशय सोपा प्रश्न आहे. यामध्ये एक तक्ता आणि आकृती पण येणार आहे. आता तुम्हाला जो मगाशी खेळ सांगितलाय बॅडमिंटनचा तो मात्र विसरू नका. तो इथे आपण खेळ कंटिन्यू घेणार आहोत उदाहरण म्हणून. पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठा यांच्या आंतर प्रक्रियेतून निश्चित होते. मागणी एका बाजूला, पुरवठा एका बाजूला आणि त्यांच्यामध्ये संघर्ष होतो, आंतरक्रिया होते आणि समतोल किंमत निश्चित होते. याला समतोल किंमत असे म्हणतात. मार्शलने किंमत निश्चितीच्या या प्रक्रियेची तुलना कात्रीने कापड कापण्याच्या प्रक्रियेशी केली आहे. आता पूर्ण स्पर्धेची संकल्पना मांडताना उदाहरण देताना डॉक्टर मार्शल यांनी एक उदाहरण सुंदर दिलंय पहा. तुम्ही कात्री पाहिली, कात्रीने तुम्ही कागद कापता, कापड कापता, तेव्हा काय घडती क्रिया? 2 ब्लेड असतात. ब्लेड म्हणजे पाती, मराठीमध्ये त्याला पात म्हणतात. कात्रीची 2 पाती आहेत. चाकूला एकच पात आहे पण कात्रीला 2 आहेत. कपडा किंवा कागद कापताना दोन्ही पण पात्यांची हालचाल होते, तेव्हाच ते कापड किंवा कागद कापलं जाईल. एका बाजूचं पातं हलवलं आणि दुसरं स्थिर राहिलं तर क्रिया होणार नाही कापण्याची. म्हणजेच कात्रीने कापड कापण्याची जी प्रक्रिया आहे तशी एका बाजूला मागणी, एका बाजूला पुरवठा आणि या कात्रीतून किंमत निश्चित होते. कापडने कापायचं इथे अर्थशास्त्रामध्ये तर किंमत निश्चित होते. ज्याप्रमाणे कापड कापण्यासाठी कात्रीची दोन्ही पाती आवश्यक असतात त्याप्रमाणे समतोल किंमत निश्चितीसाठी मागणी व पुरवठा या दोन्ही घटकांचे महत्व आहे. म्हणजे कापड कापायला दोन्ही ब्लेड्स आवश्यक आहेत. त्याप्रमाणे वस्तूची किंमत निर्धारित व्हायची असेल किंवा वस्तूची किंमत ठरायची असेल तर मागणी आणि पुरवठा या दोन्ही घटकांना महत्व आहे. आणि हे आपण आता पुढील कोष्टकाच्या आणि आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करणार आहोत. त्याचप्रमाणे बॅडमिंटनचा खेळ हे सुद्धा उदाहरण इथे लागू होईल. आता पहा, इथे मागणी आणि पुरवठ्याचं कोष्टक घेतलंय. आता लक्षात घ्या की प्रकरण क्रमांक 3 आणि प्रकरण क्रमांक 4 या दोन्हीतला सारांश इथे येत आहे. मागणीचा नियम तुम्हाला माहिती आहे, पुरवठ्याचा नियम तुम्हाला माहिती आहे, त्याचा उपयोग इथे होईल. आता
कोष्टकामध्ये 4 रकाने घेतलेले आहेत. त्यातला पहिला रकाना आहे सफरचंदाची किंमत घेतली आहे प्रति किलो रुपयामध्ये, म्हणजे 1 किलोची किंमत घेतलेली आहे. नंतर मागणी घेतलेली आहे किलोमध्ये, नंतर पुरवठा घेतलेला आहे किलोमध्ये, आणि शेवटच्या रकान्यात मागणी व पुरवठ्याचा संबंध कसा आहे ते घेतलंय. आता सफरचंदाची किंमत 100, 200, 300, 400, 500 अशी वाढत गेली. आता तुम्हाला माहितीये मागणीचा नियम, वस्तूची किंमत वाढत गेली, वस्तूची किंमत वाढत गेली की मागणी कमी कमी होत जाते. व्यस्त संबंध माहितीये तुम्हाला. 100 रुपये सफरचंद होते किलो तेव्हा मागणी 5000 किलोची होती. किंमत वाढली, 200 रुपये झाले तर मागणी 4000 झाली. 300 रुपये किंमत झाली तर 3000 मागणी झाली. 400 रुपये किंमत झाली 2000 मागणी झाली. 500 रुपये किंमत झाली 1000 मागणी झाली. म्हणजे किंमत वाढत गेली तर मागणी कमी कमी होत गेली. आता या उलटही विधान करता येतं. 500 किमतीपासून 500 पासून 100 पर्यंत किंमत कमी होत गेली, मागणी 1000 पासून 5000 पर्यंत वाढत गेली, असंही सांगता येईल तुम्हाला. आता पुरवठ्याचा संबंध काय आहे ते पण पाहूया आपण. सफरचंदाची किंमत 100 रुपयापासून 500 रुपये किलो पर्यंत जसजशी वाढत गेली तसा पुरवठा वाढला. 1000, 2000, 3000, 4000, 5000. म्हणजे वस्तूची किंमत वाढली तर पुरवठा काय झालंय, वाढलंय. आता उलट जाऊ, 500 पासून 100 पर्यंत किंमत कमी झाली तर पुरवठा पण 5000 पासून 1000 पर्यंत कमी झाला. म्हणजेच काय, तर वस्तूची किंमत आणि मागणी याच्यामध्ये व्यस्त संबंध आहे, आणि वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा यामध्ये समसंबंध आहे. आता आपण हेच सविस्तररित्या समजावून घेऊया. तिसऱ्या रकान्यामध्ये मागणी आणि पुरवठ्याचा संबंध कसा दाखवलेला आहे ते आपण आता पाहूया. तिसऱ्या रकान्यामध्ये सांगितलेलं आहे की दोन्हींच्या मध्ये संबंध कसा आहे. पहा, आता इथे मागणी जास्त पुरवठा कमी. आता पहा, 100 रुपये किंमत होती त्यावेळेला मागणी 5000 आहे, पुरवठा 1000 आहे. म्हणजेच काय, 4000 किलोचा पुरवठा कमी पडतोय. म्हणजे इथे काय, मागणी ग्रेटर दॅन पुरवठा, डिमांड ग्रेटर दॅन सप्लाय. म्हणजे मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. 5000 किलोची मागणी आहे, पुरवठा मात्र 1000 किलो आहे. आता मागणी जास्त असल्यामुळे काय होणार आहे, किंमत वाढते. किंमत झाली 200 रुपये, मग मागणी 4000 किलोची झालेली आहे. आता किंमत वाढल्याबरोबर पुरवठा वाढला 2000 किलोचा. इथे पण काय घडलंय, मागणी जास्त पुरवठा कमी. मागणी ग्रेटर दॅन पुरवठा, डिमांड ग्रेटर दॅन सप्लाय. आता इथे मागणी वाढत आहे म्हणून किंमत वाढेल. किंमत 300 झाली, मागणी 3000 किलोची झाली. त्याच वेळेला पुरवठाही 2000 वरून 3000 झाला. 3000 किलोचा पुरवठा झाला. इथे काय घडलंय, 300 रुपये किमतीला 3000 किलोची मागणी, 3000 किलोचा पुरवठा, म्हणजेच मागणी बरोबर पुरवठा झालेला आहे. पुढे किंमत पुन्हा 400 रुपये झाली तर मागणी कमी झाली. किंमत वाढली, मागणी कमी झाली 2000 किलोची, आणि पुरवठा मात्र 4000 किलोचा वाढलेला आहे. 500 रुपये किलो किंमत झालेली आहे, मागणी लगेच 1000 ने कमी झाली, 1000 झाली, आणि पुरवठा परत वाढलेला आहे 5000 किलोचा. आता लक्षात घ्या, इथे काय घडलंय, तर इथे मागणी कमी आहे, पुरवठा जास्त आहे. 2000 किलोचीच मागणी आहे, पुरवठा मात्र 4000 किलोचा झालेला आहे. म्हणजे मागणी लेस दॅन पुरवठा, कमी. आता इथे 1000 किलोची मागणी आहे, पुरवठा मात्र 5000 किलोचा आहे. म्हणजे मागणी जास्त आणि पुरवठा कमी. आता एक लक्षात घ्या की अशा वेळेला इथे संघर्ष निर्माण होणार आहे. संघर्ष कोणाकोणामध्ये निर्माण होणार आहे, तर वस्तू विकण्याचा संघर्ष निर्माण होणार आहे विक्रेत्यांच्या मध्ये, आणि वस्तू खरेदी करण्याचा संघर्ष होणार आहे ग्राहकांच्या मध्ये. पहा आता संघर्ष कसा सुरू होईल. 5000 किलोची मागणी आहे आणि पुरवठा मात्र फक्त 1000 किलोचाच आहे. अशा वेळेला ग्राहकांच्यात स्पर्धा होईल, मला वस्तू हवी, मला वस्तू हवी, कारण वस्तू कमी आहे. म्हणून मागणी, किंमत वाढेल 200, मागणी मात्र कमी होईल 4000, आणि 2000चा पुरवठा वाढेल. इथे पण ग्राहकांच्या मध्येच वस्तू मिळवायची स्पर्धा होणार आहे. कारण काय, तर मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे.
आणि मग एक किंमत अशी निश्चित होईल की 300 रुपये किमतीला मागणी पण 3000 किलो आणि पुरवठा पण 3000 किलो. म्हणजे इथे मागणी जास्त असेल तर ग्राहकांच्या मध्ये स्पर्धा होईल आणि उलट बाजूने आपण विचार करूया इथे की 500 रुपये किंमत असताना 1000चीच मागणी आहे पण 5000चा पुरवठा आहे. म्हणजे वस्तू जास्त आल्यात विक्रीला, मग विकण्याची स्पर्धा, विक्रेत्यांच्यामध्ये स्पर्धा होईल. म्हणजेच किंमत कमी होईल, मागणी 2000 झाली, पुरवठा 4000 होईल, पुन्हा विक्रेत्यांच्यामध्ये स्पर्धा चालूच आहे आणि शेवटी 300 रुपये किंमत निश्चित होईल. त्या किमतीला मागणी पुरवठा 3000 किलो समान होईल. अशा प्रकारे 300 रुपये किलो किंमत निश्चित होईल. म्हणजेच काय, एका बाजूने ग्राहक, एका बाजूने विक्रेते बॅडमिंटनचा खेळ खेळत होते आणि मध्ये किंमत टोलवत होते आणि मग एक किंमत निश्चित झालेली आहे 300 रुपये किलो. हे तक्त्याचं रूपांतर आकृतीमध्ये केलेलं आहे. वस्तूची मागणी आणि पुरवठा. अ आणि क्ष अक्षावर मागणी पुरवठा घ्यायचा किलोग्रॅम मध्ये आणि य अक्षावर किंमत घ्यायची रुपयामध्ये. आपण क्ष अक्षावर हे प्रमाण घेऊया 1000, 2000, 3000, 4000 आणि 5000 आणि य अक्षावर 100, 200, 300, 400, 500 अशी किंमत घेऊया आणि ज्याप्रमाणे तक्त्यामध्ये बिंदू दाखवलेले आहेत ते जोडायचे की हे बिंदू जोडले की 300 रुपये किंमत आणि 300 रुपये मागणी पुरवठा हा समतोल होतो आणि प हा पुरवठा वक्र, म हा मागणी वक्र, हा ह्या मागणीच्या प्रमाणानुसार म मागणी वक्र तयार होतो आणि या पुरवठ्याच्या या तक्त्यानुसार प पुरवठा वक्र तयार होतो आणि स समतोल बिंदू तयार होतो. आले लक्षामध्ये? हा झाला समतोल. ही समतोल किंमत कशी निश्चित होते याचं हे विश्लेषण झालेलं आहे. हा तक्ता आणि ही आकृती परीक्षेला नक्की येणार आहे. 100% महत्वाचा असणारा हा प्रश्न आहे. आता आपल्याला याचं थोडक्यात स्पष्टीकरण पण द्यावं लागेल. या आकृतीवरून आपण आता थोडं स्पष्टीकरण करूया. कोष्टकाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. कोष्टक 5.1 वरून खालील निष्कर्ष काढता येतात. कोणकोणते निष्कर्ष? त्यातला पहिला, जेव्हा किंमत 100 रुपयावरून 200 रुपयेपर्यंत वाढते तेव्हा मागणी 5000 किलोवरून 4000 किलो पर्यंत कमी होते, तर पुरवठा 1000 किलोवरून 2000 किलो पर्यंत वाढतो. कारण किंमत वाढल्यामुळे मागणी कमी होते, तर किंमत वाढी बरोबर पुरवठाही वाढतो. ही अशी स्थिती आहे की जेथे मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त आहे, याला अतिरिक्त मागणी असे म्हणतात. आता हे स्पष्टीकरण मी मागे पण केलेलं आहे तक्त्यावरून. दुसरा निष्कर्ष, जेव्हा किंमत 300 रुपयेपर्यंत वाढते तेव्हा मागणी आणि पुरवठा 3000 किलो इतका समान होतो. ही अशी स्थिती आहे की ज्या ठिकाणी मागणी व पुरवठा समान होतात. ही समतोलाची स्थिती आहे, म्हणून 300 रुपये ही समतोल किंमत आहे, त्याला अतिरिक्त पुरवठा असे म्हणतात. यानंतर तिसरा निष्कर्ष आहे, जेव्हा किंमत 400 रुपयावरून 500 रुपयापर्यंत वाढते तेव्हा मागणी 2000 किलोवरून 1000 किलो पर्यंत कमी होते आणि पुरवठा 4000 किलोवरून 5000 किलो पर्यंत वाढतो. अशा प्रकारे पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त होतो. किंमत निश्चितीची ही प्रक्रिया खालील आकृतीमध्ये दर्शवलेली आहे आणि ती आकृती आपण काढलेली आहे. क्ष अक्षावर मागणी दर्शवला, य अक्षावर किंमत दर्शवली, म मागणी वक्र आहे तो खाली सरकणारा असून किंमत व मागणी यातील व्यस्त संबंध दर्शवतो. तर प हा वर सरकत जाणारा पुरवठा वक्र असून तो किंमत आणि पुरवठा यात समसंबंध दर्शवतो. मागणी व पुरवठा एकमेकांना स बिंदूत छेदतात म्हणून स समतोल बिंदू आहे. 300 रुपये ही समतोल किंमत आणि 3000 किलो ही समतोल संख्या निश्चित होते. ही समतोल किंमत बाजार मागणी आणि बाजार पुरवठा यांनी निश्चित केली आहे. ओके, समजलं मुलांना? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. युट्यूब वर जाऊन पुन्हा एकदा पहा. धन्यवाद. अभ्यासासाठी शुभेच्छा. बाय बाय. हॅव अ नाईस डे.